आल्यात हे काही खरं आहे का त्रास देतात हे लोक कोण आहेत आम्हाला काही आज्ञा करा आम्ही येतो उभ्या महाराष्ट्रात ही क्लिप गेली यांनी हे नको करायला होती बघा गडाची बदनामी हे श्रद्धास्थान एकदम आता एवढं श्रद्धास्थान सगळ्यासाठी उत्कृष्ट आहे ह्याला हे थोडं गालबोट लागले यांनी लावायला हे फार मोठी चूक केली आणि ही जनता त्यांना कदापि माफ करणार नाही मी सुरुवातीपासून मला ट्रस्टीकडून अपेक्षा तर भरपूर आहे लोकांना हे जे विकासाचं काम सोडून दिलं त्यांना उलट खीळ घालायचं काम हे रस्ते त्यांनी नाही दिसत हे गडाचा आराखडा चालू ह्याच्यात सहभाग नोंदायचा ते तर लांबच राहिले हे सहभाग नोंदिनात हे फक्त मग काम मला हे पाहिजे ते पाहिजे हे कामावरून वादिवाद चाललाय गट ट्रस्टीमध्ये असले पाहिजे नसलेच पाहिजे ट्रस्टी समजच नाही त्यांचा एवढी जनता आहे ना मागं त्यांचा काय संबंध एवढं गडावर राजकारण करायची गरजच नाही त्यांना जे बाबा सांगते ते पर्याय काढायचं सगळ्या समाजाला बाकी लोकांचा काही संबंध नाही कोणाचा तुम्हाला ज्या चाललेल्या गोष्टी इथं इथल्या कुठल्याही विकासात कशात आडफाटा नाही काही नाही पण मुद्दा म्हणून काय आडफाटे जी घातलेले त्या गोष्टी अनावधानाने त्यांच्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्यात नाही तर बाकी जे चाललेलं आहे आजपर्यंत कधीही असं घडलंच नाही हे फक्त बाबालाच अधिकार आहे निवडायचा आणि बाबांनी जे बी निवडला दगड बी निवडला तर आमच्या परिसराला मान्य येते इथं धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाच्या परिसरामध्ये प्रांगणामध्ये उभा आहे आणि मागच्या काही दिवसांपासून एक वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे खरं तर वारकरी संप्रदाय धार्मिक स्थळं यामध्ये वाद व्हायलाच नकोत मात्र वाद बाहेरचे लोक करत नाही हे एक दुर्दैव आहे इथंच मध्ये असलेले काही लोक वाद करत आहेत काही मिळवायचं आहे का काही गोष्टी प्राप्त करायच्यात का आशीर्वाद श्रद्धा भावना आणि इथे असलेलं प्रेम याच्या पलीकडे जाऊन काही लोकांना काही मिळवायचं असतं हे अत्यंत चुकीचं आहे शेतकरी शेतमजूर यांचं जर आपण पाहायला गेलो तर अत्यंत निस्वार्थ काही लोक गडावर प्रेम करतात भावना ठेवतात आणि त्या उलट असणारे काही लोक ज्यांना आज काही कमी नाही असे लोक गडावर काही मिळवण्यासाठी काही प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येतात काही वाद मागच्या दिवसापासून सुरू आहेत माझ्यासोबत काही भक्तगण आहेत गडाचा वाद ती लोक कोण किंवा काही सगळ्या गोष्टी झालेल्या त्याबद्दल काय बोलतात का विचारतो दादा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे गड हा सर्व जाती धर्मांचा आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून लोक पंचक्रोशीतील नाही तमाम महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी येऊन माथा टेकवतात आशीर्वाद घेतात मात्र अलीकडच्या काळामध्ये गडाच्या कुटुंबात असणारेच लोक या ठिकाणी कुठंतरी बाहेर निघण्याचा किंवा मग आडकाठी करण्याचा प्रयत्न करतात ही नेमकी कोण लोक आहेत काय प्राप्त करायचं त्यांना या ठिकाणी मला हेच आवर्जून सांगायचं आहे धाकटी पंढरी म्हणून ओळखणारा नारायणगड आणि सर्व जाती धर्माला घेऊन 18 पगड जातीला घेऊन चालणारा हा नारायणगड हे सर्व जातीचा सलोखा राखणारा एक गड आहे ह्या नारायणगडाला पंचक्रोशीतील एक 100 गावं मानणारे गाव आहेत सर्व भक्तगण एक निष्ठेने या ठिकाणी ही शोकांतिका वाटते की विरोध हे परक्याने करावा लागतो ज्या बाबांनी सन्मान दिला काही ट्रस्टमधल्याने हे ट्रस्टमधल्याने हे वाद मिटावं लागतात हे ट्रस्ट वाद या बाबांनी काही वेगळं केलं नाही जे घटनेत तरतूद आहे तेच केलेले उत्तराधिकारी कोणी आज कुठल्याही संस्थावरून नेमलेले जे ट्रस्टीने नेमलेत बाबांनी नेमलेत ते लोकांनी मान्य केलेत त्याचं लोकांचं काही दुमत नाही पण हे मी म्हणतो बाबांनी जे त्रास सहन केला आज भक्तगणापाशी त्यांनी उकल केला भक्तगण म्हणले आम्हाला हे महागच का सांगितलं नाही हे जे ट्रस्ट नाही रेट त्या ठिकाणी पब्लिक असते पब्लिकली आज बाबांना सपोर्ट जाहीर केला सगळ्या गावांनी आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये बाबांना सपोर्ट आहे 99% लोकांचा सपोर्ट आहे हे उत्तराधिकाऱ्यासाठी आता हे लोकांनी काय त्यांना दुर्बुद्धी सुचली त्यांनी एकवट उत्तराधिकारी नेमताना त्यांच्या सह्या झालेल्या आहेत हे या घटनेला झाले 5 महिने त्यावेळेस त्यांचा काही आक्षेप नव्हता नव्यानं झालंय सगळं मग आता काय झालं एक दाल में कुछ काला आहे आत्ताच कसं काय ह्यांना दुर्बुद्धी सुचली मग ह्याच्या मागे काही स्वार्थ आहे का काय ह्यांना काही गाडाकडून अपेक्षा आहे का मी एवढा सन्मान दिला ते काय पुरेसा नाही का ह्यांना मग काय पाहिजे काय अजून एवढा सन्मान दिला त्यासाठी योग्य आणि आम्ही आता पंढरपूरला पायी गेलो होतो सगळे गावं जो इथून वाटायला जेवढे 100 गावं लागते ते बाबाला म्हणले बाबा आमच्याकडे काही क्लिप आल्यात हे काही खरं आहे का त्रास देतात हे लोक कोण आहेत आम्हाला काही आज्ञा करा आम्ही येतो उभ्या महाराष्ट्रात ही क्लिप गेली यांनी हे नको करायला होती बघा गडाची बदनामी हे श्रद्धास्थान एकदम आता एवढं श्रद्धास्थान सगळ्यासाठी उत्कृष्ट आहे ह्याला हे थोडं गालबोट लागले यांनी लावायला हे फार मोठी चूक केली आणि ही जनता त्यांना कदापि माफ करणार नाही मी सुरुवातीपासून मला उल्लेख त्यामुळं का करावा वाटतो इथं की श्रद्धास्थान आहे सगळं फरमान सगळ्या लोकांना जो गडाचा आदेश असतो तो मान्य करतात लोक एका पायावर या ठिकाणी निघून येतात ही कोण लोक आहेत की ज्या गडापासून त्यांना काही त्रास होतो
त्रास तर सोडून द्या, पण काही मिळवायचं असतं. कसं आहे सगळं, कोण लोक आहेत? त्रासच नाही बाबांनी जेव्हा आता विकासाच्या बाबतीत असेल तर बाबांनी सूत्र हातात घेतले. बाद 14 वर्ष झाली. नारायणगड असेल, बीडला प्रतिष्ठान असेल, पंढरपूर जागा असेल, आळंदी जागा असेल, पैठण जागा असेल, या सगळ्या जागा घेऊन जनतेचे जे जनहितार्थ निर्णय हे पूर्ण केलेत. लोकांची गैरसोय होणे हे पूर्ण 5 ठिकाणी बांधकाम केलेत. बरोबर. हे पैसा आला कुठून? ह्यांनी कौतुक करायचं सोडून विरोध करायला चालू केला. हे त्या बाबतीला आमचा त्या गोष्टीला त्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही. हे एकदम चुकीचं पाऊल उचलले त्यांनी. असे करायला नको पाहिजे. त्यांनी समज घ्यायला पाहिजे. मी आता छत्रपती संभाजीनगरकडून आलो पाडळसिंगी मार्गे. इथून आलं तर फक्त केवळ 1 किलोमीटर अंतरावर रस्ता चांगला आहे, बाकीचा हा रस्ता पूर्णपणे खराब आहे. या सगळ्या गोष्टी बघायचं सोडून त्यांना कुठंतरी गडामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा ते ट्रस्टी आहेत, ट्रस्टी काहीतरी गडाचं भलं करावं, भक्तांना येण्या जाण्यासाठी काही मार्ग चांगले असावेत. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या सोडून ते वेगळे काही कुठं करते असं वाटत नाही तुम्हाला? ट्रस्टीकडून अपेक्षा तर भरपूर आहेत लोकांना. हे जे विकासाचं काम सोडून दिलं त्यांना उलट खीळ घालायचं काम. हे रस्ते त्यांनी नाही दिसत, हे गडाचा आराखडा चालू, ह्याच्यात सहभाग नोंदायचा ते तर लांबच राहिले. हे सहभाग नोंदिनात, हे फक्त काम मला हे पाहिजे ते पाहिजे, हे कामावर वादिवाद चाललाय. विकास तर लांबच राहिला. मग भक्ताचं काम काय असतं? तुम्ही शास्त्र सांगतंय गुरुची देहाची सेवा नका करू. गुरुची सेवा एक श्रेष्ठ एक मानली जाते. कोणती? गुरुचे वचन, गुरुच्या वचनाचं उल्लंघन नाही करायचं, आज्ञेचं पालन करायचं, त्याला खरा श्रद्धा म्हणतात. आणि म्हणून आज सगळ्या महाराष्ट्राचा 2% लोक सोडले तर सगळ्या महाराष्ट्राचा बाबांना जाहीर पाठिंबा आहे. सगळे गावगाव आम्हाला निरोप करा म्हणतात. आम्ही ते यायला हजर आहेत. हे कोण लोक आहेत आम्हाला उघडे करा आणि ह्यांना आम्ही आमच्या परीने आम्ही समज देतो. हे लोकांचं असं बाबाला आग्रह आहे. बाबांनी फक्त बाबाचा संयम सगळा आहे. बाबाच्या स्वभावाचा फायदा घेतला. बाबा हसवून खेळून रांगडा स्वभाव आहे बाबाचा. सगळ्यांना मिळून मिसळून घ्यायचं बाबाचा स्वभावाचा फायदा घेतला. बाबांनी जर थोडंसं ताईट भूमिका घेतली असती तर हे त्यांनी पाऊल उचलले नसते. तुम्ही थोडक्यात बाबांसोबत आहेत काय? तुमचं काय म्हणणं आहे? कशी परिस्थिती आहे गडाची? आता लोक जे काही बोलतात विरोधात किंवा मग काय असते, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही गडासोबत आहेत. जे लोक बोलतात ते चुकीचं बोलतात. आतापर्यंत आम्ही 8-9 वर्षापासून येतो, पण बाबाने आम्हाला कधीच दूर ठेवलं नाही. चांगल्या यांनी आम्हाला हे केलंय. तुम्ही एक साधे भक्त आहात, या ठिकाणी माथा टेकवायला आशीर्वाद घ्यायला येत असतात. तुम्ही तर कुठल्या एखाद्या ट्रस्टी नाही आहेत. असं असताना तुम्ही या ठिकाणी येतात. मात्र जे कोणी ट्रस्टी आहेत ज्यांना विश्वस्त म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे तेच गडाची कुठेतरी पायमल्ली किंवा मग बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. कितपत योग्य आहे? नाही, हे चुकीचं आहे ना. जे ट्रस्टी आहेत त्यांना यातलं काही नाही भेटल्यामुळे हे चुकीचं हे करतात आणि बाबाला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. तुम्ही गडासोबत आहे, बाबासोबत आहे? बाबासाहेब कायम आतापर्यंत आहे, इथून पुढे कायमस्वरूपी राहील. तुम्ही कोणासोबत आहात? बाबासोबत आहात की जे कोणी बोलणारे लोक आहेत कोणासोबत? आम्ही बाबासोबतच राहणार माणसं. रातून दिवस बाबासोबतच माणसं. त्यांना कवा बी बाबासंगच राहणार. जे बाबाचा आदेश येईल तेच पाळणार लोक आहेत आम्ही. बाबाच्या ऐरीत एक बी मोर जाणार नाहीत. ट्रस्टमधले काही लोक आहेत त्यांना काही मिळवायचं असेल किंवा काय असतील त्यांना ते काही नाही झालं म्हणून ते काही उठायला लागले. बाबा खरं तर कुठल्या एखाद्या भक्ताला, मग तो ट्रस्ट असेल किंवा मग तुमच्यासारखा सामान्य एखादा शेतकरी असेल, या दोघांपैकी कोणाला वेगळा न्याय ते देऊ शकत नाहीत. म्हणून की तुमचं म्हणणं किंवा मग त्यांचं म्हणणं ते टाळू शकत नाही. मी त्यांना तोच आतमध्ये प्रश्न विचारला की बाबा याच्यावर काही कारवाई होणार आहे की म्हणजे पनिशमेंट वगैरे तसं काही नसतं, मात्र त्यांच्या बाहेर करण्याचा प्रयत्न करणार आहेत का? तर त्यांनी सांगितलं की सगळ्या पंचक्रोशीच्या लोकांना बोलवलं जाईल. म्हणजे याच्यावर तुमचं काही म्हणणं आहे का? ते गुड लोक गट ट्रस्टीमध्ये असले पाहिजे नसले पाहिजे? नसलेच पाहिजे ट्रस्टी. मी समजच नाही त्यांचा. एवढी जनता आहे ना मागं, त्यांचा काय समज? एवढं गडावर राजकारण करायची गरजच नाही त्यांना. जे बाबा सांगते ते पर्याय काढायचं सगळ्या समाजाला. बाकी लोकांचा काही संबंध नाही कोणाचा. तुम्हाला काय बोलायचं आहे का गडाबद्दल, मठाबद्दल जे काही वाद सध्या सुरू आहेत? काय बोलायचं काय म्हणणं आहे तुमचं की गडावर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत योग्य आहेत का? बाबाच्या सोबत काही होत आहे किंवा मग गडासोबत जे काही राजकारण केलं जातं त्याबद्दल काय बोलायचं? आम्हाला असं म्हणायचं आहे की हे धाकटी पंढरी हे नारायणगड देवस्थान आहे. तर इथं ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली हे जी श्रद्धास्थान आहे, या नारायणगडावरती आतापर्यंत 9 मठाधिपती झालेले. आतापर्यंत त्यांचा शब्द पंचक्रोशीतील 100 गावं आणि लाखो जी जनता आहे ती त्यांचा शब्द पाळते. ते आपल्या हृदयात आहेत आणि जे आपल्या हृदयात असतील, ज्यांना आपण हृदयात मानतो, त्यांचा शब्द आपण पाळला पाहिजे आणि पाळला पाहिजे. कोणी टाळला नाही पाहिजे. तर आपण त्यांना नगद नारायणाप्रमाणे मानतो तर ते सगळ्यांनीच मानलं पाहिजे. असे बोटामोजणी इतके जर लोक त्यांना मानित नसते तर बाकी जनता त्यांना नाही नशी करणार.
तर मध्यंतरीच्या काळामध्ये काही शेतकरी सुद्धा आपण बोलल्याचं पाहिलं सोशल मीडियावर काही क्लिप आहेत. ते शेतकरी सुद्धा म्हणत होते आमच्या म्हणण्याप्रमाणे एखादा मठाधिपती निवडलेला नाही, म्हणजे उत्तराधिकारी निवडलेला नाही, नातेवाईकाचा असवलं. ह्याबद्दल काही सांगायचं की बोलायचं? तो अधिकारच आपल्याला नाही, तो महाराजांना अधिकार आहे. आतापर्यंत आपण ऐकलाच नव्हता तो अधिकार. म्हणजे तो आपल्याकडे असतो काही बोलायचं बोलू शकतच नाही. आपण हे मान्य नाहीत. गुरुच्या तोंडातून गेला शब्द आहे त्याला आपण विरोध करूच शकत नाहीत. म्हणजे जनता नाही करू शकत. काहींना सुचली बुद्धी त्यांनी केला, तो त्यांच्या पार्ट्यात आहे, पण आपण करू शकत नाहीत. आणि त्यांच्या शब्दाला आपण ओव्हरटेक करणं हे चुकीची गोष्ट आहे. हां, ते आपण इथं उभा राहिलोत, जेवलोत तर इथंच सुरून जायचं. सगळ्या गडाच्या भक्तांना काय सांगाल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या त्याबद्दल काही सांगायचं? ज्या चाललेल्या गोष्टी इथल्या कुठल्याही विकासात कशात आडफाटा नाही, काही नाही. पण मुद्दामून काय आडफाटे जी घातलेले त्या गोष्टी अनावधानाने त्यांच्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्यात. नाही तर बाकी जे चाललेलं आहे आजपर्यंत कधीही असं घडलंच नाही, पण त्या आता वेगळ्या पद्धतीने घडलं. तुम्ही बाबासोबत आहात, हो, त्यांच्या निर्णयावर तुम्ही आहेत आणि जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत राहणार आहे. आज नुसते आज नाही, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत गडाशी. काय सांगाल? तुम्ही सुद्धा गडाचे निस्सिम भक्त राहिलेला आहात. बाबांच्या नेहमी तुम्ही चरणी असता, दर्शनाला इथे येता, गडावर येतात. ह्या सगळ्या गोष्टी आता अलीकडच्या काळामध्ये चालल्या, त्याच्यामध्ये राजकारण केलं जातं. कुठल्या प्रकारचं राजकारण आहे आणि हे कितपत योग्य आहे? हे राजकारण हे 99% समजा खोटं प्रयत्न करते, त्याचा काही फायदा नाही. आम्ही जे बाबा म्हणतील तेच ऐकू, तेवढं. पण तुम्ही म्हणत असाल, पण याचा वाद जरा बाहेर गेलाय ना. बाबा आता कठोर होऊ शकत नाहीत, बरोबर, थोडक्यात. पण काही लोक त्याचा फायदा घेतात असं तुम्हाला वाटतं का, की ते कठोर होत नाहीत, कोणाला काही शब्द टाकत असं वगैरे काही? सगळ्या जरी बाहेर घ्यावा असं होतं ते इथं नगद आहे, इथं कोणा काही होऊ शकत नाही. त्याची सजा त्याची तेव्हा नाही, तुम्ही आत्ताच म्हणलात की सजा. ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना अशी भीती वाटत नाही का, की नगर त्यांना काही पनिशमेंट वगैरे सजा होणार नाही? होईल ना, जरा टाईम बघतो. देवाचं देणं जरा थोडं उशीर आहे. असं जी माणसं तावडतो, पण देवाचं देणं उशीर आहे. कुठेतरी ट्रस्टीच्या यादीमध्ये राहून बाबाला कोंडीत पकडलं जात आहे. तर आता नक्कीच आहे ते, बाबा सांगतात त्यामुळे हे नक्कीच आहे. आम्ही तर काय बोलू शकत नाही, तर बाबा बोलल्यानंतर आम्हाला काही सांगता येत नाही. 2-3 वेळा याच्या बैठका झाल्या याच परिसरामध्ये. अनेक शेकडो हजार लोक या ठिकाणी होते. ते काय मिटायला तयार नाही. मग हे कसं कुठपर्यंत जाणार आहे? मिटायला तयार नाही, सगळं मिटवायचं. फक्त याला पाणी घालणार हे जी 4-2 लोक असते ट्रस्टी, त्यामुळे होतं वाढतं. हे धार्मिक स्थळ आहे, हे काही पॉलिटिकली एखादी संस्था नाही, स्वराज्य संस्था नाही, एखादी ग्रामपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, की इथं जरा थोडंसं आमचंही चाललं पाहिजे असं म्हणायला. हे काही कुठली एखादी पॉलिटिकली संस्था नाही आहे. हे श्रद्धास्थान आहे, धार्मिक स्थळ आहे. इथं कुठलं एखादं उचनिचता किंवा मग आमचं काहीतरी चाललं पाहिजे, आमचं काहीतरी मिळलं पाहिजे असं कसं चालायला पाहिजे का? तसं त्यांची भावना आहे की आम्ही इथं राहून चालू शकतो. समजा असं वरच्या राजकारणात आम्ही चालू शकतो इथं राहून, इथंचा आधार घेऊन त्यांची अशी इच्छा आहे. पण इथं नगद आहे, इथं तसं काही होत नाही. म्हणजे त्यांचं चालू दिलं जाणार नाही. ह्या लोकांना सगळं ते जे काही करतात हे लोकांना मान्य होत आहे का? लोक उद्या उठाव करणार आहेत का? ते जे करतात हे काही मान्य होत नाही, उलट जास्त विरोध जाणार आहेत. तर मी या ठिकाणी गडाच्या परिसरामध्ये होतो. इथं लोक जे आहेत ते बोलतात, स्पष्ट बोलतात. मुळामध्ये इथं कुठल्याही एखाद्या एखाद्या व्यक्तीची बाजू मांडायचं काही कारण नाही. आणखी काही भक्त आहेत, बोलण्याची तयारी करतो. काय सांगाल जो काही वाद सध्या सुरू आहे? आता मी अनेकांना असाच प्रश्न विचारला आहे की हे श्रद्धास्थान आहे, हे एक धार्मिक स्थळ आहे, हे काही एखादी ग्रामपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, किंवा विधानसभेची एखादी लढाईची भूमी नाही आहे. इथं कोणाचं तरी चाललं पाहिजे, कोणाला तरी काहीतरी मिळालं पाहिजे असं वगैरे काय आहे का गडामध्ये? इथं कोणालाच काही नाही. हे सगळे मनातून प्रेम करतात गडावर. आणि गडाच्या परिसरात लोक आहेत ते भावनिकने इथं धाकटी पंढरी म्हणून संस्थान ओळखलं जात आहे. त्याच्यामुळे हे सगळे मनानेच, काही बी बाबांनी नुसता फोन केला की मनानेच काम करते सगळे. ते बाबाच्या गरिबीचा किंवा मग ते कठोर नाही आहेत, फार मौल्यवान आहे, किंवा मग फार स्मूथ आहे, ते मेनासारखे. ते काही कोणावर टाकून बोलत नाहीत, ते कोणाला दब देऊन बोलत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा केला जातो. बाबा कुणालाच असा दाब देऊन बोलत नाही, कधीच नाही बोलली आणि ते बोलणार बी नाहीत. म्हणून हे सगळे लोक त्यांचा फायदा घेत असतात. लोकांनी गैरफायदा घेतला ना बाबाचा, त्याच्यामुळे बाबा बोलतच नाहीत कोणाला. उत्तराधिकारी निवडण्यावरून बरेचसे वाद झाले. म्हणजे ते उत्तराधिकारी निवडण्याचं नेमकं कोणाला कारण अधिकार असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणी निवडलेल्या आहेत? आक्षेप घेण्याचं काय कारण आहे का? हे फक्त बाबालाच अधिकार आहे निवडायचा. आणि बाबांनी जे बी निवडला, दगड बी निवडला तर आमच्या परिसराला मान्य येते. इथं
विकासाचं काम. मी आत्ताच एक तुमच्या भक्तांना प्रश्न विचारला की मी संभाजीनगरहून येत असताना अत्यंत खराब रस्ता, मला जेवढ्या तिकून यायला 1.5 तास 2 तास वेळ लागली त्याच्यापेक्षा 40 मिनटं मला त्या पाडळसिंगीहून इथपर्यंत यायला लागली. म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला फार सुख मिळतं, मात्र येताना आमची सगळे कंबरडं निघून जातं. मग भक्तगण कसे येत असतील महाराष्ट्रातून त्या मार्गाने येणारे, त्याचा विकास करायचं सोडून दिलं. खरं तर मला वाटतं गडाला 2 रस्ते आहेत, 4 त्यापैकी एकाच दुसरा आणि थोडेफार काही मार्ग सोडला तर सगळेच रस्ते खराब आहेत. हे विकास करायचे सोडून कुठेतरी पाय घालत बसायचे. मग ते आमच्या लोकांना ते काम नाही करून घ्यायचं, हिथं काम आलं हे कसं तरी बंद पाडायचं हे विषय. म्हणजे गडाचा इकडं संस्थेचा विकास होणं सोडून द्यायचं आणि वाद घालायचं. आता तुम्ही कोणासोबत आहेत नेमकं? मी 20-25 वर्ष झाले मी हिथंच बाबासोबतच. हा, बाबाच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे? पाठिंबा. बाबांनी काही म्हणलं तर आम्ही जीव गेला तरी भ्याणार नाही. हो, धन्यवाद. तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रकर्षाने इथं सांगायच्या, मला 2 गोष्टी सांगायच्या त्या ठिकाणी. पहिलं तर हे एक धार्मिक स्थळ आहे, इथं काही पॉलिटिकली एखादी ही संस्था नाही आहे. मग जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, इथून आम्हाला मिळायला पाहिजे, ह्या जिल्हा परिषदचा मीच सदस्य व्हायला पाहिजे, या ग्रामपंचायतचा मीच सरपंच व्हायला पाहिजे, इथली सत्ता माझी असली पाहिजे, मी ट्रस्टी आहे किंवा मग मी या परिसरामध्ये राहतो, असं असणारं हे काही ठिकाण नाही. हे धार्मिक स्थळ आहे. इथं एक व्यक्ती या ठिकाणी निवडला जातो, तो धर्मादाय संस्थेच्या निमित्ताने, आणि धर्मादाय संस्थेमध्ये जाणारी सुद्धा भक्तांची त्याला पाठिंबा असतो आणि तिथून निवडला जाते. आणि त्याच्यानंतर उद्धाराधिकारी निवडण्याचं कामसुद्धा, अधिकारसुद्धा त्याच मठाधिपतींना असतो. तसं ती प्रक्रिया झालेली आहे. त्याला विरोध दर्शवणं ठीक आहे, मात्र विरोध त्याला काहीतरी तथ्यानुसार करणं गरजेचं आहे असं तिथं सध्या बोललं जाऊ लागलेलं आहे. मी 2 वेळा उल्लेख केला गडाच्या जोडणाऱ्या रस्त्यांबद्दल की तिथं अनेक समस्या या ठिकाणी आहेत. जर अति घाईनं या ठिकाणी यायचं म्हणलं, खरं तर इथं घाईनं यायचं काही कारण नाही, मात्र घाईनं यायचं कारण नसल्यामुळे रस्ते खराब असले पाहिजेत हे काही योग्य नाही. रस्ते एकदम चांगले असणे गरजेचं आहे. इथं गडामध्ये हे जे काही परिसर आहे इथं स्वच्छ असणं गरजेचं आहे, इथं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी करायचं सोडून इथे मात्र काहीतरी मिळवण्यासाठी या ठिकाणी गोष्टी केल्या जातात. तुम्ही म्हणत असाल की काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही फार उल्लेख करताय. याचं कारण असं आहे की या ठिकाणी 20 कोटी रुपयांचं काहीतरी टेंडर आहे इथं पाईपलाईन जोडणी किंवा मग काहीतरी विकास कामाचं. 25 कोटी रुपयांचं टेंडर आहे आणि ते टेंडर इथल्या ट्रस्टीतल्या काही यादीतल्या लोकांना मिळणं गरजेचं होतं. त्यांची अपेक्षा होती, त्यांना ते मिळालं नाही. बाहेरच्या जिल्ह्यातल्या व्यक्तीला कोणाला तरी मिळालं आणि तेही असं मिळालं. इथे काहीतरी अट लावली होती की 2 रुपये जे काही त्यांच्या टेंडरमधल्या रकमेतले असतील ते गडाला दिले जातील असं त्यांनी काहीतरी व्यक्त केलं आणि त्याला ते टेंडर कमी पैशामध्ये, जसं जो कमी पैशामध्ये टेंडर भरून देऊन त्याला मिळत असं तसं इथं जी काही प्रक्रिया खाजगी ती राबवली. स्थानिकचा जरी असला तरी या ट्रस्टीच्या यादीमधला नाही आहे ना, ट्रस्टीच्या बाहेरचा आहे. मग ट्रस्टीतल्या यादीमधल्या लोकांनी आग्रह करायचं काही कारण नाही की ती मला मिळायला पाहिजे. आता ती मिळवत असताना त्यांना गडाकडून आशीर्वाद हवेत का प्रेम हवेत का काही श्रद्धा हवी, यापेक्षा त्यांना काहीतरी आर्थिक मिळकत मिळायला हवी अशी त्यांची भावना असावी. एकंदरीत याच सगळ्या गोष्टीमधून इथं दिसून येतं. आता येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथल्या पंचक्रोशीतले भक्तगण, गडाचे मठाधिपती, उत्तराधिकारी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता तरी भक्तगण जे आहे ते गडाच्या निर्णयाकडं ठामपणे त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पाठिंबा देऊन आहेत. आज अशी सध्याची परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी परिस्थिती असेल हे पाहिलं जाईल. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, भगवान नारायणगड, बीड.